ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्त्वपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिकारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतु। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थजी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने हा शक्तिपात मार्गावरचा सत्संग सुरू आहे। विषय आपला चाललेला होता आपल्याला होणारा हा शक्तिपाताचा जो अनुभव क्रियांच्या माध्यमातून हा जो आनंदाचा अनुभव आपल्याला शक्ती देते तो इतरांना सांगण्यासाठी नाही। शक्ती आपल्यासाठी देते, तुमच्या आमच्या कल्याणासाठी देते ती। म्हणून अनुभव दुसऱ्यांना सांगू नका। भारतात ज्याला तुम्हाला काही सांगायचं असेल राहतच नाही तुमच्याने तर त्यांना या शास्त्राबद्दल सांगा ना। शक्तिपात साधन काय असतं, शक्तिपाताने काय होतं वगैरे वगैरे। परंतु तुम्हाला झालेला तुमचा जो अनुभव आहे तो त्यांना देऊ नका असं शास्त्र सांगतं। असा आपला अनुभव इतरांना सांगण्याने एक तर आपली आत्मस्तुती होते
किंवा ज्याला आपण ते सांगतो तो काहीतरी एखाद्या वेळेला त्याचा गैरसमज करून काही पण तो इतरांना सांगत होते. तेव्हा काल आपल्याला या योग साधनेमध्ये सांगितलं आणि त्यानंतर काही जुने साधक आणि जुने त्यांना का म्हणायचं तर त्यांनी खूप दिवसापूर्वी दीक्षा घेतलेली आहे म्हणून असे काही जे जुने साधक असतील त्यांनी मोहाने लोभाने धनप्राप्तीसाठी मान कीर्ती प्राप्त करण्यासाठी स्वतः गुरु बनू नये अशा तऱ्हेने गुरु जर तुम्ही बनला तर नक्कीच आपले जे गुरु आहेत ज्यांनी तुम्हाला दीक्षा दिलेली असते आम्हाला दीक्षा दिलेली असते त्यांचा अवमान होतो. त्यांच्या आज्ञा न घेताना आपण ती शक्ती देवता दुसऱ्यांना वाटण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा गुरु बनण्याची हौस बाळगू नका. गुरु अशा तऱ्हेने बनत नाही. गुरुत्व जे येतं ते मोठेपण आहे आणि हा मोठेपणा आपल्या साधनेतून जेव्हा आपल्याला प्राप्त होईल गुरु त्याला आज्ञा देतात. गुरु त्याला त्या स्थानी बसवतात आणि सांगतात की तू आता दीक्षा द्यायला लाग. ही जी त्यांची आज्ञा त्यांचा जो संकल्प आहे तो काम करतो गुरुत्वाचं. म्हणून गुरुपणा प्राप्त करण्यासाठी आपण अशा तऱ्हेचा दुसरा कुठलाही प्रयत्न करू नका. शास्त्र असं सांगलेलं पाहता तुम्हाला तंत्राचा कालचा एक श्लोक होऊन गेला आहे तो असा आहे स्वशास्त्रोक्तम रहस्याद्यम स्वशास्त्र उत्तम रहस्य अद्यम न वदेत अस्य कश्चित् न वदेत अस्य कस्यचित् यदि ब्रूयात् स समयाच्युत एव न संशयः सः समयाच्युतः एव न संशयः एतत् प्रकाशनम यच्च आयुः क्षयकरं स्मृतम् आयु क्षयकरं स्मृतम् साधकस्य विनाशस्तु तस्मात् नैतत् प्रकाशयेत् तस्मात् न एतत् प्रकाशयेत्. आता हे शास्त्र सुद्धा सांगतोय की हे साधका तुला जी दीक्षा मिळालेली आहे ती तुझ्या कल्याणासाठी तू तुझं कल्याण करून घेण्याचा साधन नाही. तू गुरु बनून दुसऱ्यांचं कल्याण कुठे निघाला आणि गुरुंची जर आज्ञा न घेताना तू असा तऱ्हेने गुरु बनायला लागलास तर शास्त्र स्पष्ट सांगतो जर यदि ब्रूयात तर तू सांगितलं जसं तू समयाच्युत तू च्युत होऊन जाशील म्हणजे तू पतित होऊन जाशील पापी होशील. आणि काय सांगितलं पुढे एतत् प्रकाशने यच्च आयुः क्षयकरं आणि अशा माणसाचं आयुष्य लवकर संपत. जो गुरुच्या आज्ञेनं गुरु झालेला नाही असा जो कोणी गुरु बनला असेल त्याचं आयुष्य लवकर संपत आणि त्याचा विनाश होतो. अशा साधकाचा विनाश होतो. तस्मात् नैतत् प्रकाशयेत्. म्हणून अशा तऱ्हेचं हे आपलं जे साधन आहे हे साधन गुरु परंपरेला आलेलं असतं.
आपण ही जी दीक्षा घेतो ही दीक्षा कोणी मी म्हणून कोणाला देत नाही. ही परंपरा आहे आपल्या ह्याच्यामध्ये की ते गुरु आपल्यामध्ये येतात आणि आपल्या मध्ये बसून ते दीक्षा देतात दुसऱ्याला. असा आपल्या मार्गाचा परंपरेचा हा प्रकार आहे. गुरुकडून प्राप्त झालेले योग्य रहस्य इतरांना सांगू नका. सांगितल्यास तो साधन शिकवतो, साधन शिकवतो आणि नाना प्रकारच्या गुणांनी आणि शिक्षण करतो. गुप्त ठेवा. अशा तऱ्हेचा हा कालचा विषय आता इथे संपलेला आहे. आज थोडा वेगळा विषय आहे. आता या मार्गामध्ये आलेले अनेक साधक शिष्य आहेत. हे जे साधक शिष्य आता साधना करतायत आणि या मार्गाला लागलेले आहेत, त्यांच्या 4 श्रेण्या म्हणजे 4 प्रकार आहेत त्यांच्यामध्ये. आता त्या 4 प्रकारामध्ये आपण कुठल्या प्रकारात बसतो हे प्रत्येकाने स्वतः पाहावं. त्या ज्या 4 श्रेण्या आहेत त्या अशा. सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेले शक्तिपाताचे साधन करीत असताना साधक किती उन्नत आणि विकसित झाला, त्याचा विकास क्रम कसा चाललेला आहे, त्या विकासावरून त्याच्या उन्नतीवरून त्याच्या 4 श्रेण्या म्हणजे 4 प्रकार पडतात. त्याने साधनेमध्ये किती उन्नती केली बघा. पहिला प्रकार आहे उत्तम साधक. त्या साधकाला उत्तम साधक म्हणतात. दुसरा प्रकार आहे मध्यम साधक. त्याच्यापेक्षा खाली आता आला मध्यम. तिसरा प्रकार आहे निकृष्ट साधक. निकृष्ट म्हणजे सगळ्यात कमी दर्जाचा निकृष्ट. आणि चौथा प्रकार आहे निकृष्टतम साधक. म्हणजे त्या निकृष्ट साधकापेक्षाही अतिशय खालच्या दर्जाचे साधक. सगळ्यात असे 4 प्रकार पडतात. काय उत्तम साधक, मध्यम, त्यांना शास्त्रामध्ये दुसरी नावं पण आहेत. हे जे 2 आहेत शेवटचे निकृष्ट आणि निकृष्टतम, त्यांना आदिमात्र आणि आदिमात्रतम अशी दुसरी नावं आहेत. 3 नावं लक्षात ठेवा नका ठेवू. परंतु तो खालच्या दर्जाचा मनुष्य असतो आणि त्याच्यापेक्षा अतिशय खालच्या दर्जाचा एक असतो. आता आपण आपली गुरुवारी कशात लावायची बघा. पहिला जो उत्तम साधक आहे तो 3 वर्षामध्ये दीक्षा घेतल्यानंतर मुक्त होतो, जीवन मुक्त होतो. किती वर्षात? 3 वर्षामध्ये मुक्त होऊन जातो. बघा आता आपल्याला दीक्षा घेऊन किती वर्ष झाली प्रत्येकाने मोजायचं आपण. दुसरा जो मध्यम प्रकारचा साधक आहे तो दीक्षा घेतल्यानंतर 6 वर्षात मुक्त होतो. 6 वर्षामध्ये त्याला जीवन मुक्ती व्हायलाच पाहिजे, मुक्त व्हायलाच पाहिजे, मोक्ष मिळालाच पाहिजे. हा मध्यम साधक झाला. तिसरा जो खालच्या दर्जाचा निकृष्ट साधक आहे तो 9 वर्षात मोक्ष प्राप्त करतो. त्याला 9 वर्ष लागतात. साधन करता 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 9 वर्षांमध्ये तो मुक्त होतो. आणि त्याच्या खालचा जो निकृष्टतम साधक आहे खालच्या दर्जाचा अगदी, त्याला 12 वर्ष लागतात. 12 वर्षामध्ये तो मोक्ष प्राप्त करून सुटलाच पाहिजे.
निकृष्टतम जरी राहिला तरी. आता ज्यांना दीक्षा प्राप्त होऊन 12 वर्षाच्या वर जास्त झालेले असतील ते या 4 श्रेणीत बसतात का? म्हणून ते साधकाच्या श्रेणी सुद्धा बसत नाही, निकृष्टतम साधकाच्याही पंक्तीत बसत नाही. म्हणजे काय झालं म्हणून? अरे दीक्षा घेतली, तुम्हाला 12 वर्ष होऊन गेले दीक्षा घेऊन, तरी तुम्ही मुक्त होत नाही. तुम्हाला ते जीवन मुक्त स्वरूप आत्मस्वरूप प्राप्त नाही झालं. याचाच अर्थ असा काहीतरी गोंधळ झालेला आहे, गडबड झालेली, समजण्यामध्ये चूक झालेली आहे. म्हणून आधी आता या प्रत्येक साधकाचं जे स्वरूप आहे ते आपण जाणलं. हा जो उत्तम साधक असतो तो कसा असतो, त्याचे जे सद्गुण आहेत, त्याची जी पात्रता लायकी आहे ती लक्षात ठेवा. उत्तम साधकाची तो कसा असतो, आणि ते सगळे सद्गुण, ती पात्रता, ती लायकी त्याची असली तो 3च वर्षामध्ये मुक्त होऊन जातो. त्याला आत्मस्वरूप प्राप्त करून देते शक्ती. शक्तीला अशक्य काही नाहीये. वास्तविक जे अति उत्तम साधक असतात त्याच्यामध्ये अति उत्तम साधक, हा साधा उत्तम साधक घेतलेला आहे. पण ज्ञानोबासारखे अति उत्तम साधक जरी मिळाले तर ते किती काळ मुक्त होते, ते तत्काळ मुक्त होतात. तत्काळ म्हणजे दीक्षा झाल्याबरोबर त्याला समाधी लागते. हा अतिउत्तम साधकाचा प्रकार आहे. मग तुम्ही म्हणाल बा याने हे सगळे गुण कुठं प्राप्त केले होते, तर हे पूर्वजन्मामध्ये. ज्ञानोबा स्वतः सांगतात ना त्यांच्या एका अभंगामध्ये की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून या विठ्ठले कृपा केली. स्वतः ज्ञानोबा सांगून राहिले त्यांच्याबद्दल की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून या विठ्ठले कृपा केली. ते म्हणतात की आम्ही प्रत्येक जन्मामध्ये पुण्यच करत आलो आणि त्या पुण्याचा प्रसाद आम्हाला या जन्मामध्ये प्राप्त झालेला आहे. तेव्हा ज्ञानोबा सारखे असे अतिउत्तम साधक फार विरळा, पण कमीत कमी उत्तम साधक तो व्हायला पाहिजे नुसता. आता या उत्तम साधकाचे जे सद्गुण असतात किंवा त्याची जी लायकी, त्याची जी पात्रता असते ती तर समजून घ्या. बघा पहिली गोष्ट म्हणजे उत्तम साधक हा अत्यंत वैराग्य संपन्न असावा. विरक्ती, वैराग्य, अनासक्ती ही पहिली अट. विरक्ती नसेल, वैराग्य नसेल तर तो विषयासक्त असतो. अनासक्त नाही होत. त्याला या विषयांमध्येच आसक्ती असल्यामुळे तो त्यामध्ये अडकून पडतो. म्हणून जो उत्तम साधक आहे तो उत्तम साधक वैराग्य संपन्न असला पाहिजे. तो दुसरा त्याच्यात हे सगळे गुण मी तुम्हाला सांगतो त्याचे जे गुण आहेत. तो अत्यंत नम्र असतो, विनयशील, फार नम्र असतो. तो किती नम्र असतो माहितीये? ज्ञानोबा सांगतात, ते म्हणतात जे जे दिशे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे दिशे भूत, भूत म्हणजे प्राणी, जो जो प्राणी मला दिसेल
तो भगवान आहे, भगवंत आहे, आणि तिथं तो नमस्कार करतो त्याला. इतकी नम्रता. आपण ते चिरून टाकू त्या प्राण्याला पायाखाली. तेव्हा भगवंताकडे मानतो आम्ही. तेव्हा विनयशीलता, नम्रता काय असावी लागते ती सदा ज्ञानोबांनी आपल्याला त्यांच्या अनेक चांगले सांगितलेले आपण. बघा, नम्र असतो त्याला अहंकार अभिमान बिलकुल नाही. अहंकार रहित, अभिमान रहित असतो. तो शरणागत असतो, शरण आलेला असतो. गुरुंना म्हणा, देवाला म्हणा, ईश्वराला म्हणा, संतांना म्हणा, तो शरणागत असतो. तो सेवाभावी असतो. आणि जो सेवा करतो तो मेवा खात नाही. आजकाल सेवेकरी फार आहेत. आम्ही समाज सेवा करतो, आम्ही ही सेवा करतो, आम्ही ती सेवा करतो. पगार खातात. पगारी मनुष्य सेवा करीत नाही. सेवा ही विनामूल्य असते. सेवा करणं ही विनामूल्य करायची असते. तेव्हा सेवेमध्ये काही प्राप्त करण्याची इच्छा नसते सेवामध्ये. तेव्हा असा हा जो उत्तम साधक आहे तो विनामूल्य सेवा करतो. नंतर तो सद्गुरूंना आणि ईश्वराला समान मानतो. भगवान आणि गुरु यांना एक मानतो. तो तन मन धन आणि प्राण आपलं सर्वस्व सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. तन मन धन प्राण धन सगळं हे गुरुदेवा हे तुमचंच आहे, माझं काही नाही. अशा प्रकारचा भाव त्याचा असतो. निष्ठेने आणि तळमळीने न चुकता अखंड साधना करणारा असतो. अखंड कसा करतो? निष्ठेने, तळमळीने, कळकळीने, न चुकता अखंड साधना करतो. सेवाभावी असूनही सर्वांना प्रेमाने आणि गोड शब्दांनी बोलतो. कोणाला कधी दुखत नाही, शब्दाने दुखत नाही, आपल्या कामाने दुखत नाही. सगळ्यांशी मैत्री ठेवायची, सगळ्यांशी तो प्रेम करतो. घरात आई बाप वगैरे आणि मोठे लोक असतील घरामध्ये, त्याच्यात त्यांना दैवत मानतो आणि त्यांची सेवा करतो. फार महत्वाची गोष्ट आहे. ज्या घरामध्ये आई बाप ज्यांना लाभलेले आहेत त्या आई बापांची तो सेवा करतो, त्यांना देव मानतो. आणि म्हटलंच आहे शास्त्रामध्ये, पितृदेवो भव मातृदेवो भव. नाही का? पिता आणि माता हे देवा समान असतात. आणि नंतर मग आचार्य देवो भव आहे. आचार्याचा नंबर 3रा आहे. तेव्हा घरामध्ये असलेले आई वडील आपले देव आहेत, असं दैवत आहे आपली. या भावनेने तो त्यांची सेवा करतो. सर्वांशी सौजन्याने वागतो. समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर लिहिलेले आहे. अशा उत्तम साधकाची लक्षणं सांगताना समर्थ म्हणतात, मुख्य सशिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. सद्गुरूंच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास असतो त्याचा, शंका नाही. गुरुंनी सांगितलंय ना, मग तेच खरं, हा त्याचा भाव असतो. तेव्हा सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवणारा असतो. मुख्य सशिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. अनन्य भावे शरण त्या नाव सशिष्य.
तो अनन्य भावाने शरण जातो. अनन्य म्हणजे न अन्य, दुसऱ्याला नाही, गुरूंना शरण जातो तो. लागता सद्गुरु वचन पंथे, सद्गुरूंच्या वचनाने तो ज्या मार्गाची साधना करतो, मंथव्य साधना, झाले ब्रह्मांड पालथे. मग ब्रह्मांड जरी पालथ झालं तरी ती आपली साधना सोडत नाही. तो ब्रह्मांड पालथ होणं म्हणजे मोठी संकट आली आपल्या साधनेमध्ये. साधन करताना किती संकट आली तरी ती साधना तो सोडत नाही. झाले ब्रह्मांड पालथे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिजे. त्याचा शुद्ध भाव त्या साधनेवर असल्यामुळे त्याचं अंतकरण कधी बदलत नाही. शरण गुरुशी गेले सशिष्याशी निवडले, क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. तेव्हा आपल्या क्रियांनी ते सद्गुरूंच्या ठिकाणी इतके समर्पित होऊन ईश्वर स्वरूप होऊन जातात. शिष्यच गुरु बनतो, परंतु तो गुरु बनण्या इतका उन्नत होतो. त्याच्या साधनेने तो इतका मोठा होतो की तो स्वतः गुरु समान होऊन जातो. या समर्थांच्या या वचनांवर जो साधक गुरुने दिलेल्या साधने सतत निमग्न असतो, सद्गुणी आणि शील संपन्न आणि चारित्र्य संपन्न असतो, उत्तम शरीर बाळगतो ब्रह्मचर्य पाळून, स्वच्छतेची आणि पावित्र्याची आवड त्याला असते. स्वच्छता आणि पावित्र्य याची आवड, त्याची वस्त्र नेहमी स्वतः स्वच्छ ठेवतो. विचारी उत्तम कर्मे करणारा तो असतो. निष्काम भावाने सेवा आणि कर्मे करणारा असतो. तो अत्यंत पाप भीरू असतो. पापाकडे कधीही तो लक्ष देत नाही. पाप करतच नाही, त्याच्यातून पाप होत नाही. पाप भीरू असतो. सर्वांवर उपकार करणारा, साधू संत सज्जनांना नम्र होऊन त्यांची सेवा करणारा, आस्तिक म्हणजे देवगुरूंना मानणारा आस्तिक असतो. दानशील असतो, दान करतो. त्याच्याजवळ जे काय देण्यासारखं असेल ते देत राहतो. उत्साही, प्रयत्नशील आणि प्रमाद रहित असतो. तपस्या करणारा असतो. कष्ट झाले तरी ते सहन करतो, त्याला तपस्या म्हणतात. मितहारी असतो, कमी वजन करतो. शुद्ध आणि सात्विक आहार नेहमी खातो. घाणेरडा कुठलाही आहार तो तमोगुणी रजोगुणी आहार घेत नाही. शुद्ध सात्विक आहार खातो. मनावर आणि इंद्रियांवर संयम ठेवतो. गोड आणि हितकरच बोलतो. चाणाक्ष आणि चतुर असतो. दुसऱ्यांची निंदा करणे, ऐकणे त्याला आवडत नाही. कुठे कोणी जर एकमेकांची कोणी निंदा चालली असली तर त्यापासून तो बाजूला होतो. तेव्हा दुसऱ्यांची निंदा करणं आणि ऐकणं हे पाप आहे. आपल्या कर्माची स्तुती तो करत नाही, आत्मस्तुती करत नाही. अत्यंत प्रसन्न मुद्रेने वावरतो, त्यामुळे त्याला कुठले दुःख नाही. शरीर चांगलं ताजं तवाने राहत आणि म्हणून त्याच्या चेहऱ्यावर हास्य असतं, प्रसन्न मुद्रा असते. चंचलता, दुःख, रोग रहित असतो. काय रहित असतो तो? मनस्ताप. त्याला मनस्ताप कधी होत नाही, मनाला ताप नाही. त्याचं मन चंचल नसत, त्याला दुःखच येत नाही, दुःखी नसतो तो.
आणि रोग तर मुळीच येत नाही त्याच्या शरीरात. असा तो असतो. भ्रांती आणि संशय वृत्ती रहित राहतो. त्याच्या चित्तात भ्रांती येत नाही, संशय येत नाही. नेहमी सद्गुरूंचे आणि भगवंताचे स्मरण सतत चाललेलं असत. मग कुठल्याही कामात असेल ते भगवंताचं कार्य आहे, गुरुचं कार्य सोडून ते काम करत असतो. पूजन अर्चन करण्यात आनंद मानतो. किती आता तुम्हाला हे योगवृत्ती गुण सांगितले, यापैकी आपल्या स्वतःच्या अंगी किती आहेत हे प्रत्येकाने ठरवावं. समर्थ पुढे सांगतात, शिष्य पाहिजे निर्मळ. कसा पाहिजे? निर्मळ, मलरहित. आता हा जो मळ आहे तो काय? मळ म्हणजे नुसती ही कपड्यावर बसलेली धूळ नव्हे किंवा शरीराला लागलेली घाण नव्हे. ही जी मलिनता असते ती चित्तात, मनात, बुद्धीत असते भरलेली. म्हणून तो निर्मळ म्हणजे मनाने, बुद्धीने, चित्ताने, अंतःकरणाने निर्मळ असला पाहिजे. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील. तो आचार संपन्न पाहिजे, त्याचा आचरण शुद्ध, सात्विक, स्वच्छ पाहिजे. शिष्य पाहिजे केवळ विरक्त, अनुतापी. तेव्हा तो शिष्य कसा पाहिजे? विरक्त पाहिजे, वैराग्य संपन्न. अनुतापी म्हणजे तपस्या करणारा. शिष्य पाहिजे निष्ठावंत. त्याची निष्ठा, त्याचा विश्वास पाहिजे. शिष्य पाहिजे शुचिमंत. शुचिमंत म्हणजे स्वच्छ, शुद्ध, स्वच्छतेची आवड असणारा. शिष्य पाहिजे नेमस्थ सर्व प्रकारे. सर्व प्रकारे नेमस्थ म्हणजे संयमी असला पाहिजे. शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष. शिष्य पाहिजे परमदक्ष. शिष्य पाहिजे अलक्ष, लक्ष्य ऐसा. तेव्हा समर्थांनी या उत्तम शिष्याची लक्षणं यामध्ये सांगितलेली आहेत. शिष्य परोपकारी, निर्वत्सरी, देशाकडे धनाचा लोभी नसणारा, तिकडे लक्ष न देणारा, नीतिमान असावा, पुण्यशील असावा, प्रज्ञावंत असावा, बुद्धिमान असावा, नित्य आणि अनित्याचा विवेक करणारा असावा, परमार्थ वाढवणारा. किती सांगितले. या कारणे दृढ विश्वास तोच जाणा सशिष्य. आता इतके वेळे तुम्हाला हे सगळे गुण सांगितले ना, या सगळ्या गुणांवर ज्याचा विश्वास आहे तो सशिष्य, तो चांगला उत्तम शिष्य समजायचा. मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. आणि त्यालाच मोक्षाची म्हणजे जन्म मरणाची ही जी कटकट आहे त्याची सुटते, तो जीवन मुक्त होऊन जातो. त्याला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. त्याला मोक्ष म्हणतात. सद्गुरूंच्या पादुकांचं पूजन करणे हा गुरुभक्तीचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. गुरुची भक्ती जी आपण करतो त्या भक्तीमध्ये सद्गुरूंचे चरण सेवन करणं, आठवणं, पूजा करणं सगळा श्रेष्ठ आहे. भगवान श्री महेश म्हणजे शिव भगवान, भगवान शंकर माता पार्वतीला उपदेश करतात. अर्थात माता पार्वती तर स्वतः शक्ती देवता आहे, तिला उपदेश करण्याचं काही कारण आहे, परंतु हा उपदेश लोकांसाठी असतो, शिष्यांसाठी आहे. गुरुगीतेमध्ये ते सांगितलेलं सगळं. तेव्हा गुरुगीतेमध्ये सांगितलेच आहे, परंतु सद्गुरूंच्या पादुकांचं पूजन करण्याने काय फायदा होतो ते सांगितले भगवंतांनी. माता पार्वतीला सांगतात ते.
गुरूंच्या पादुकाचं पूजन करण्याने किती लाभ होतो. कोट्यावधी महाज्ञानाहून, महाज्ञान म्हणजे मोठं ज्ञान बरं, कोट्यावधी महाज्ञानाहून, कोट्यावधी महाव्रताहून, व्रत म्हणजे निळ्या प्रकारची आपण जी व्रत करतो, कोट्यावधी त्याच्यापेक्षा जास्त, कोट्यावधी महादानाहून, दान कोट्यावधीचं दान त्याच्यापेक्षा श्री सद्गुरूंच्या पादुकांचे स्मरण श्रेष्ठ दान. हा सांगता भगवान पार्वतीला, अरे हे महादान, काय म्हटलं, काय महाव्रत, महाज्ञान, याच्यापेक्षा सद्गुरूंच्या चरणांची पूजा कर, ते सगळ्यात श्रेष्ठ आहे, असं स्वतः भगवान सांगतायत पार्वतीला. तेव्हा जो उत्तम साधक आहे तो उत्तम साधक या वर वर्णन केलेल्या पद्धतीत बसतो आणि इतके सुंदर चांगले गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याची साधना फार लवकर प्रगत होते, उन्नत होते. आणि 3 वर्ष तर त्याला दिलेले, पण तो काय वेळा 3 वर्षाच्या आतच तो ब्रह्मज्ञानी होऊन जातो, आत्मज्ञानी होऊन जातो, जीवनमुक्त होऊन जातो, मोक्ष प्राप्त करतो. तेव्हा या ज्या साधकांच्या 4 श्रेण्या सांगितलेल्या आहेत, उत्तम साधकाची ही वेगळी लक्षणे पाहिली असतात. असा साधक सद्गुरूंनी दिलेल्या शक्तिपात साधनेने 3 वर्षातच मोक्ष प्राप्त करून मुक्त होऊन जातो. जीवन मरणाच्या कटकटीतून सुटून जातो तो, त्याला पुनर्जन्म नाही. आणि मग त्याच्या खालचे जे साधक आहेत, आता हे जे आता गुण सांगितले उत्तम साधकाचे, आता हे सगळेचे सगळे गुण सगळ्यांना प्राप्त करता येत नाही. प्रत्येक मनुष्य जो जन्माला आलेला आहे तो मागचं त्याचं गाठोडं घेऊन बरोबर आलेला असतो. मागच्या जन्मामध्ये आम्ही जी कर्म केली, जी शुभ कर्म केली, जी पाप कर्म केली, ते आमच्या अंतःकरणामध्ये साठवलेला असतो. आणि तो अंतःकरणामध्ये साठवलेला सगळा कचरा माल घेऊन आम्ही या देहामध्ये आलेलो असतो. त्यामुळे आम्हाला या देहाला उत्तम प्रकारची साधना करण्याला अनुकूलता लाभत नाही. कारण आम्ही मागच्या जन्मामध्ये जी काय कृत्य केलेली आहे त्या कृत्यांचा परिणाम हा होतो की आम्हाला सद्गुरूंनी जर साधना दिली तर ती साधना करण्याला अनुकूल अशी स्थिती त्या घरात नसते, त्या वातावरणात नसते, त्या समाजात नसते, त्या देशात नसते. कस का तो साधना करेल, कस काय 3 वर्षात तो मुक्त होईल. मग आपला जन्म जर कुठला आफ्रिकेतल्या एखाद्या जंगलात झाला असता, काय केलं असतं, किंवा एखाद्या मुस्लिम कंट्रीमध्ये त्या देशात झाला असता, नियम बनले असतो आपण सगळे. मग तात्पर्य असं की आपलं काहीतरी पुण्य आहे होत म्हणून आपल्याला भारतामध्ये विशेषतः आणि भारतामध्ये जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मामध्येही जे हिंदू धर्माचं पालन करणारी घर आहेत त्या ठिकाणी आपल्याला स्थान मिळालं. आपल्या पूर्वजन्माचा फायदा आहे. ज्यांना असा पूर्वजन्माचा फायदा मिळत नाही ती माणसं मग कुठेही जन्माला येतात, कसे राहतात, काय करतील. म्हणून
उत्तम साधक बनण्यासाठी हे जे वर सगळे गुण सांगितले, या सगळ्या गुणांची प्राप्ती, अनुकूलता, म्हणजे ज्या ठिकाणी तो जन्माला आलेला आहे त्या ठिकाणी सगळी अनुकूलता असेल तरच तो सगळे सद्गुण प्राप्त करू शकतो ना. ज्या घरामध्ये भांडणं सुरू आहेत, लढे सुरू आहेत, द्वेष सुरू आहे, मत्सर सुरू आहे, कटकटी सुरू आहे, दुःख सुरू आहे, रोग सुरू आहे, त्या घरामध्ये त्याला काय कसं मिळेल त्याला हे सगळं. म्हणून आपल्याला जे मिळालेलं असतं ते आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे, आणि या पूर्वकर्माच्या फळामधूनच आता आपल्याला अशी पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला येऊ नये, पुन्हा पुन्हा अशा प्रकारची स्थिती येऊ नये म्हणून मोक्ष प्राप्त करावा. मोक्ष प्राप्त करणं म्हणजे जन्म मरणातून सुटका करून घेणं, आणि तो करण्यासाठी ही सद्गुरूंची साधना म्हणजे शक्तिपात साधना ही अतिशय उपयोगी आहे. पण शक्ती स्वतः ती आत्मशक्ती असल्यामुळं, ती आत्म्याची शक्ती असल्यामुळे, ती ब्रह्माची शक्ती असल्यामुळे त्याला ती चटकन ब्रह्मामध्ये घेऊन जाते, आत्म्यामध्ये घेऊन जाते. तेव्हा प्रश्न आता असा निर्माण झाला की अहो आम्ही तर साधना घेऊन 15 वर्ष होऊन गेले, आणि जो निकृष्टतम साधक आहे त्याला तर म्हणजे 12 वर्षामध्ये त्याने चांगली साधना केली तरी तो मुक्त होऊन जातो. मग आम्हाला आता 15 वर्ष होऊन गेली साधना घेऊन, दीक्षा घेऊन, मुक्त तर काय, पण आम्ही होतो तसंच राहतो, त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडलेला नाही. अरे बापरे, मग काय झालं? आज थोडा तरी उन्नत व्हायला पाहिजे होता ना तू साधनेने. तू जर इतर लोकांसारखाच राहिला, सामान्य माणसांसारखाच तू राहिला 15 वर्षात, तू काय कमावलं या साधनेने? अरे काही तर 20, 25, 30, 40 वर्षाचे जुने दीक्षित होऊन जातात, म्हातारे होऊन, आणि ते मोठ्या आयटीने सांगत असतात मित्रांनो, दुसऱ्या साधकांना, तुझ्यापेक्षा मी कशाने? मी मोठ्या गुरुकडून दीक्षा घेतली, तू छोट्या गुरुकडून घेतली दीक्षा. काय भाव आहे त्याचा? पण गुरु काय छोटे आणि मोठे असतं का? अरे तीच तर शक्ती त्या छोट्या गुरुमध्ये आलेली आहे ना. तेव्हा हा छोटा मोठ्याचा भाव त्याच्यामध्ये काय येतो, आणि 30, 40 वर्ष राहून तू काय कमावलं? तुझ्या मतात काही फरक पडला नाही, तुझ्या विचारांमध्ये काही उन्नती झाली नाही, तुझं वाचन काही बदललं नाही, तुझा व्यवहार कसा राहिला, मग काय केलं तू? तात्पर्य असं की आम्ही साधक म्हणून घेणे इतकी सुद्धा लायक नाही. पण 12 वर्षात जर निकृष्टतम जो साधक आहे तो जर सुटून जातो, आणि आम्ही 30, 40 वर्ष साधना करून सुद्धा काहीच फरक पडत नाही, त्याचा अर्थ असा झाला की आम्ही साधक सुद्धा राहिलो नाही. म्हणतो आम्ही साधक, पण अभिमान बाळगतो, अहंकार येतो आम्हाला. अरे साधनेचा जर अहंकार वाटत असेल, दीक्षा घेऊन जास्त वर्ष झाली म्हणजे फार मोठेपणा मिळाला असं वाटत असेल, तर तुझ्या बुद्धीचं दिवाळं निघालं, तुला काहीच कळलं नाही. जसा एखादा वयाने एखादा म्हातारा झाला, खूप बुद्धा, खूप वय मोगून जातं त्या म्हाताऱ्याचं, मग तो वयाने आपल्या लोकांवरची सत्ता गाजवतो, घरातल्या माणसांवर, इतरांवर. एक मी मोठा आहे, मी मोठा आहे,
अरे मोठा आहे तू, पण मोठे पण आहे का? ते वयाचं मोठे पण आहे फक्त. त्याचा काय उपयोग? वृद्धत्व तुझ्यामध्ये जे आहे ते वयाचं, शरीराचं वृद्धत्व आहे. अंतःकरणाचा विकास झाला का तुझा? काही ज्ञान वाढलं का तुझं? अशा प्रकारे साधकांचंही होतं. साधक जुना साधक आहे म्हणून हा जुना साधक मोठा गुरुपासून दीक्षा घेतलेली. तुम्ही तर आता दीक्षा घेतली, आम्ही तर कधीपासून घेतलेली. अरे मग काय फरक पडला तुझ्यामुळे सांगणार? अशा प्रकारे मूर्खपणाचा व्यवहार आमचा, सर्वसामान्य साधकांचा आमचा चाललेला असतो. आणि त्यामुळे आमच्या या मार्गाला सुद्धा कमीपणा येतो. व्यवस्थित आपला शक्तिपात मार्ग विमानाचा मार्ग आहे. आता पुढे उद्या आपण पाहू कुंडलिनी शक्तीच्या ज्या गती आहेत, कोणत्या गतीने शक्ती कार्य करते, तिच्या ज्या गती आहेत तिचा विचार पुढे पाहू आपण. तेव्हा ही विमानाने प्रवास करणारी जशी माणसं असतात प्रवासी, ते जसे विमानात बसले एका ठिकाणी की लगेच हजारो मैलाचं अंतर ते काही तासांमध्ये पार करून त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. आणि साधा गाडी बैलावर आणि घोड्यावर बसलेला जो असतो तो त्याला खूप दिवस लागतो जितकं अंतर चालायला. आपली साधना ही अशी विमानाची साधना आहे, झटपट पोहोचवून देणारी साधना आहे. पण विमानात बसण्यासारखी लायकी आहे का आपली? जसं विमानात आता बसायचं असलं तर पैसे लागतात त्याला, बरं का ते थोडे पैसे लागत नाही. विमानामध्ये बसण्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो कित्येक हजारांचा आहे. 50-50 हजार रुपये तिकीट असत त्याचं, जवळचं गाव असलं तरी. आता 50,000 तिकीट पाहिजे, कोण बसेल त्या विमानामध्ये? म्हणून आपली साधना ही विमानाची साधना आहे. बसलो तो खरं विमानात. आता गुरुदेवांनी दिलं बसून आम्हाला, जा बाबा आता लवकर. पण आज बसणारा जो यालाच माहिती नाही कुठं उतरायचं, कसं बसायचं, काय करायचं. तात्पर्य असं की शक्तीच्या मार्गाने आपण चटकन लवकर जाऊन पोहोचतो. अशी ही आपली अद्भुत साधना आहे जगामध्ये. तिच्यासारखी साधना अंदर काही करायचं काहीच नाही ना. करणे नाही, होणे आहे. नुसतं आसन घ्या आणि बसा आणि अनुभव घ्या, काहीच करू नका. बाकी सगळ्या साधना करण्याच्या साधना आहे. आणि त्या करत करत सगळं आयुष्य निघून जातं, तरी जो मोक्षाचा शेवटी लाभ आहे तो प्राप्त होऊनच काही सांगता येत नाही अन्य साधनाने. तेव्हा सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त झालेला हा शक्तिपात मार्ग आणि त्याची ही जी साधना आहे ती साधना आता आपल्याला का इतक्या लवकर मोक्षाला घेऊन जाऊ शकत नाही, त्याची काय कारण असू शकतील? आम्ही का बरं या उत्तम साधकाच्या पोटीत बसू शकत नाही? अशा प्रकारचा हा विचार आहे. ती कारण उद्या आपण बघू. आज सत्संगाच्या व्हिडिओ समजून उद्या आपल्याला मारुती राहायचं जन्मदिवसाचं स्मरण करायचं. उद्या हनुमान जयंती आहे. भगवान रामचंद्रांना ज्यांनी खूप मदत केली असा जो भक्त आहे त्या भक्त हनुमंताचं
पुण्य स्मरण करण्यासाठी आपल्याला उद्याचा दिवस आहे. उद्या सकाळी पहाटे सूर्योदयाला त्यांचा जन्म होतो. म्हणून ज्या साधकांना शक्य असेल त्यांनी जन्मोत्सवाला हजर राहावं. नंतर मग गुरुगीता होईल. गुरुगीता झाल्यानंतर मग नेहमीप्रमाणे आपली साधना, सत्संग, आरती, पूजा वगैरे कार्यक्रम होतील. संध्याकाळी असा विचार आहे, बघू आता कसा होतो. आता गुण दाखवण्यात काही अर्थ नाही. प्रत्यक्ष घडलं कारण हे सगळं वातावरण जे ना ते अनुकूल नाही सध्या. तेव्हा संध्याकाळच्या प्रवचनाचं आणि त्या प्रवचनामध्ये काय काय करायचं ते उद्या ठरवू. पण नेहमीप्रमाणे प्रवचनाला हजर राहावं. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.